श्रावण महिना सुरू आहे आणि ह्या महिन्यामध्ये भरपूर जणांचे उपवास असतात. तर अशा वेळी साबुदाण्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो. त्याचबरोबर उपवास म्हटला की खाण्यामध्ये पोषक आहाराची कमतरता येते. अशा वेळी अशक्तपणासुद्धा येतो. तर आज मी अतिशय वेगळ्या पद्धतीने उपवासाचे लाडू बनवणार आहे. उपवासाला फक्त एक लाडू जरी खाल्ला तरी तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये एनर्जी मिळेल. त्याचबरोबर शरीराला पोषक आहारसुद्धा मिळेल. त्याचबरोबर पोटसुद्धा भरेल. तर चला मग माझ्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने आपण हे उपवासाचे लाडू कसे तयार करायचे ते बघणार आहोत. तर उपवासाचे लाडू तयार करण्यासाठी इथं आपल्याला शेंगदाणे लागणार आहे. तर इथे मी एका कपाचं माप घेणार आहे आणि एका कपाच्या मापाने 1.5 कप शेंगदाणे घेणार आहे. तर आता आपल्याला हे शेंगदाणे छान मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून हे कुठेही डागणार नाही आणि व्यवस्थित असे भाजले जातील. व्यवस्थित भाजल्यामुळे याच्यावरची साल आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे शेंगदाणे ते भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 5 ते 6 मिनिट कमी गॅसवरती तुम्हाला हे शेंगदाणे भाजायला लागतील. तर आज मी तुमच्यासोबत शेंगदाण्यापासूनच तयार होणारे उपवासाचे लाडू कसे तयार करायचे आणि त्याची अगदी वेगळी पद्धत कोणती आहे तर ती बघत आहोत. तर उपवासाला शेंगदाणे खाणं खूप असे फायदेशीर असतात, कारण शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात, प्रोटीन असतात, ज्यामुळे आपले हाडंसुद्धा मजबूत होतात. त्यामुळे आपलं रक्तामध्ये सुद्धा वाढ होते. तर अशा प्रकारे अतिशय गुणकारी असे शेंगदाणे आहेत आणि याचेच आपण इथे लाडू बनवून घेत आहोत. तर आता जवळपास 5 ते 7 मिनिट झालेले आहे आणि शेंगदाणे मस्त असे भाजून झालेले आहेत. तर आता आपण एखाद्या दुसऱ्या ताटामध्ये हे शेंगदाणे थंड करण्यासाठी काढून घेत आहोत. शेंगदाणे व्यवस्थित असे थंड झाले की त्याला अशा प्रकारे हाताने चोळून आपण त्याच्यावरची साल काढणार आहोत. तर तुम्ही अशा प्रकारे साल काढू शकता किंवा अजून एक उपाय आपण इथे करू शकतो. तर एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये हे शेंगदाणे यामध्ये घालायचे आणि त्या कॉटनच्या कपड्याला तुम्ही बाहेरून असं रगडल्यासारखं जरी केलं तरी पटकन अशी या शेंगदाण्याची साल अशी निघते. तर अशा प्रकारे मी भरपूर प्रमाणामध्ये याची साल काढून घेतलेली आहे. तर आता ही साल आपण एकदा फटकून घेणार आहोत, म्हणजे यातले साल आपण बाजूला करून घेणार आहोत आणि शेंगदाणे अशा प्रकारे तयार करून घेणार आहोत. तर आता आपल्याला हे भाजून घेतलेले शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये छान बारीक असं फिरवून घेणार आहोत. तर मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर अशा प्रकारे चुरा इथं तयार झालेला आहे. तर अशा चुऱ्यामध्ये आपल्याला पाव कप खोबऱ्याचा किस घालायचा आहे. तर घरगुती खोबरं आहे ते आपण छान असं किसून घेतलेलं आहे आणि किसलेलं खोबरं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. जर तुम्हाला हे शेंगदाण्याचे लाडू छान महिनाभर टिकवण्यासाठी ठेवायचे असतील तर अशा वेळी हे खोबऱ्याचा किस तुम्ही हलका असा भाजून घ्यायचा आणि मग यामध्ये घालायचा. तर आता हे दोन्हीचं मिश्रण छान मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घेतलेलं आहे. तर त्यानंतर आता आपल्याला इथे एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि हे तूप पूर्णपणे वितळलं गेलं की मग त्यामध्ये आपण इथे 1 कप गूळ घालून घेणार आहोत. तर गूळ घालत असताना एकतर तो किसून घालायचा किंवा अशा प्रकारे तुम्ही चाकूने कट करून जरी घातला ना तरीही चालेल. तर इथे आपण 1.5 कप शेंगदाणे घेतलेले होते, पाव कप खोबऱ्याचा कीस घेतलेला होता आणि आता आपण इथे 1 कप गूळ घेतलेला आहे. तर अशा प्रकारे याचं प्रमाण आपण तयार करून घेत आहोत. तर जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम अगदी लो अशी ठेवायची आणि हा गूळ छान वितळून घ्यायचा आहे. तर हे शेंगदाण्याचे लाडू बनवत असताना आपल्याला अजिबात या गुळाचा एकतारी पाक बनवायचा नाहीये. फक्त हा गूळ इथे विरघळून घ्यायचा आहे. तर आपले उपवासाचे लाडू अतिशय मऊ असे येण्यासाठी आपल्याला इथे एकतारी पाक अजिबात तयार करायचं नाही. तर त्यासाठी सुरुवातीपासूनच लक्ष असू द्यायचं की आपण ज्या वेळेला गूळ या कढईमध्ये घालतो तर गॅस अगदी लो असा ठेवायचा, जेणेकरून आपला पाक हा पुढे जाणार नाही आणि लाडू त्याच्यामुळे कडकसुद्धा होणार नाही. गूळ पूर्णपणे विरघळून कुठे कुठे त्यामध्ये अशा प्रकारे बबल्स यायला लागले की अशा वेळी आपल्याला शेंगदाणा आणि खोबऱ्याचं जे सारण आहे ना ते यामध्ये घालायचं. तर आता आपल्याला गॅस कमीच असं ठेवायचा आणि सर्व मिश्रण छान एकत्रित एकजीव होईपर्यंत एकत्रित करून घ्यायचं. तर हे सर्व मिश्रण छान एकत्रित करत असताना गॅस अतिशय कमी असा ठेवा आणि कमी गॅसवर ठेवून हे पूर्णपणे सारण एकत्रित करून घ्यायचं, जोपर्यंत याचा एकजीव होत नाही किंवा त्याचा एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत. तर ह्या लाडूचं मिश्रण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आणि आता मी ते गॅस बंद केलेला आहे आणि तयार झालेलं हे मिश्रण आपण एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर सध्या आता हे मिश्रण खूप जास्त गरम आहे आणि एवढ्या गरम याच्यात जर आपण लाडू बांधायला गेलो तर हाताला जळू शकतं. तर अशा वेळी आपण हे मिश्रण थोडं थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर याचे लाडू बांधायला घेणार आहोत. तर आता हे मिश्रण थोडंसं कोमट असं आहे आणि अशा वेळी आता आपण याचे एक एक करून इथे लाडू बांधून घेत आहोत.
तर अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण इथे शेंगदाण्याचे लाडू इथे तयार करून घेत आहोत. हे लाडू अतिशय सुंदर असे बनतात, त्याचबरोबर महिना 2 महिने हे सहजपणे टिकतात. तर नेहमी आपण शेंगदाण्याचे लाडू बनवत असताना शेंगदाणा मिक्सरमधून काढत असताना गूळसुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेण्याचा प्रयत्न करतो. पण ते गूळ पूर्णपणे बारीक होत नाही आणि त्यामुळे तो शेंगदाण्यामध्ये पूर्णपणे एकत्रित होत नाही. तर असं न करता तुम्ही ही जर पद्धत वापरून हे लाडू जर बनवून बघितले तर हे लाडूसुद्धा तुम्हाला नक्की आवडल्याशिवाय राहायचे नाही. तर उपवासाला तुम्ही फक्त हा एक लाडू जरी खाल्ला ना तरी तुमचं पोट नक्कीच भरेल आणि तुम्हाला अतिशय पोषक असे आहारसुद्धा या लाडूतून मिळतील. त्याचबरोबर लहान मुलांना किंवा घरामध्ये तुम्हाला लाडू करून ठेवायचे असतील तर ह्या पद्धतीने तयार करून बघा, तुमच्या मुलांनासुद्धा नक्कीच आवडतील. तर अतिशय सोपी अशी पद्धत आहे. अगदी 10 मिनिटात हे लाडू तयार होतात. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. तर नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अतिशय सोप्या पद्धतीने रेसिपी शेअर करत असते. तर ही रेसिपीसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. तर ट्राय करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशनसुद्धा मिळून जातील.